आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं बॉडी सापडलेलं आहे असं फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं होतं आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून की 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते। सर, एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातील लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुला आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे। आपल्या पाल्याचे इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लेखन कौशल्य सुधारू इच्छिता का? तर आम्ही भुसावळ येथे AK ट्युशन क्लासमध्ये सर्वोत्तम इंग्रजी ट्युशन देत आहोत। आमचे तज्ञ शिक्षक तुमच्या पाल्याचे व्याकरण, शब्दसंग्रह आणि संपूर्ण इंग्रजी कौशल्य वाढविण्यास मदत करतील। आम्ही खालील अभ्यासक्रम समाविष्ट करतो: इयत्ता 1ली ते 10वी साठी वर्ग, CBSE आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समाविष्ट। प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत विशेष मार्गदर्शन करतो। आमचा पत्ता आहे मित्तलनगर, किफायतुल मस्जिद, भुसावळ। व्हॉट्सअप ॲप किंवा प्रत्यक्ष संपर्क करा 9764589959। विशेष ऑफर: शनिवारी मोफत इंग्रजी डेमो क्लासेस। लगेचच नोंदणी करा कारण मोजक्याच जागा उपलब्ध आहेत आणि तुमच्या इंग्रजी प्रवासाची सुरुवात करा।